तर राजगुरुनगर नगर परिषदेचे निवडणूक चौरंगी होत असून सर्वच राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किरण आहेर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी आमचा उमेदवार कामाच्या बाबतीत उजवा असून पक्षाचं जनमत ही चांगलं असून जनता आम्हाला संधी देईल असा विश्वास किरण आहेर आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। राजगुरुनगर शहर किंवा खेड तालुक्यामध्ये माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी जो काही विकास केला आहे अजितदादांच्या माध्यमातून आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजगुरुनगर मधलं वातावरण जे आहे ते चांगलं असल्यामुळं या ठिकाणी मी विजयाच्या आशा घेऊनच किंवा त्याच्याकडे पाहतोय। किरण आहेर हे योग्य उमेदवार आहेत, त्यामुळं इतर जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी पट आमचा उमेदवार सरस आहे। निश्चितपणानं राजगुरुनगरमधली जनता त्यांना निवडून देणार आहे, याबद्दल आता कुठलेही दुमत राहिलेलं नाही। फक्त आता पुढचे 2 दिवस जे आहेत, आता 1 तारखेला अजित पवारांची सभा आहे, त्याचाही परिणाम फार मोठ्या प्रमाणात होईल। या 2 दिवसामध्ये उरलेला सगळ्या शहराचा भाग आहे तो आम्ही पिंजून काढणार आहोत आणि निश्चितपणानं जास्तीत जास्त मतदान कसं होईल, आज जर शहराची परिस्थिती पाहिली तर आम्ही 60% आतमध्ये आहोत आणि उरलेले उमेदवार 40%मध्ये 3 उमेदवार आहेत। तशी आत्ताची इथली परिस्थिती आहे, त्यामुळे निवडून यायला कुठली अडचण राहिली नाही। आता मताधिक्य किती होतंय ते या निमित्तानं पाहिलं पाहिजे।